आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू ख़बरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूँ सिद्दीकी मोहम्मद अज़हर। ख़बरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। इलेक्शन कमीशन की जानिब से ठाकरे ग्रुप को मशल निशानी देने पर शहर में जश्न का माहौल। रिपब्लिकन सेना की जानिब से रामदास अठवले के मुतनाज़े बयान पर पुरजोर एहतजाज। और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में 16 अक्टूबर से 19 अक्टूबर के दरमियान मुनक़्क़िद किया जाएगा सेंट्रल यूथ फेस्टिवल। अब खबरें तफसील से। इलेक्शन कमीशन ने ठाकरे ग्रुप को मशल निशानी देने का ऐलान करने के बाद शहर के क्रांति चौक में ठाकरे ग्रुप के वर्कर्स ने हाथों में मशल लिए खुशियां मनाई। इस मौके पर ख़वातीन कसीर तादाद में मौजूद थीं। शिवसेना उद्धव ग्रुप मशल निशान इलेक्शन कमीशन की जानिब से दिए जाने पर आज शहर के क्रांति चौक इलाके में शिवसेना उद्धव ग्रुप ने जश्न मनाया। वर्कर्स हाथों में मशल लिए हुए थे। ख़ास बात यह है कि इस मौके पर ख़वातीन कसीर तादाद में मौजूद थीं। ढोल ताशों की ताल में ख़वातीन ने रक़्स भी किया। इस तरह नई निशानी मशल हासिल होने पर उद्धव ग्रुप में जश्न का माहौल रहा। मशाल ही निशानी शिवसेनेला मिळालेली आहे। या नतभ्रष्ट लोकांनी शिवसेनेचा रामाचा बाण धनुष्यबाण हिरावून घेतला। मला वाटतं देवारात त्याची जी पूजा आम्ही करत होतो, जे छातीवर लावत होतो, परत त्याला देवारात ठेवायला ज्यांनी लावलं, ही शक्ती, ही विघ्न संतोषी ही जी शक्ती आहे, त्यांना नेस्तनाबूत करण्याकरता आता निवडणूक आयोगाने धगधगती मशाल हे चिन्ह आम्हाला दिलेलं आहे। आणि मला वाटतं हे चिन्ह आम्हाला काही नवीन नाही। हे धगधगते विचार, पेटते विचार, हिंदुत्वाचे विचार, त्याचंही प्रतीक म्हणजे ही मशाल हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे। निश्चितपणे हे घेऊन आता आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत आणि मला वाटतं अतिशय लोकप्रिय असं हे निवडणूक चिन्ह आम्हाला शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला यश देईल अशी अपेक्षा आणि विश्वास आहे। हे बघा, या चिन्हावर मोरेश्वर साहेब, महाडिक साहेब, छगन भुजबळ साहेब निवडून आले होते आणि मला वाटतं हे चिन्ह, या चिन्हाचं आमचं जवळचं नातं आहे। हे चिन्ह एक प्रत्येक अंधारातून उजेडाकडे नेणारं आणि मला वाटतं ते चिन्ह आता शिवसेना जे अंधारात लोक गेलेले आहेत, काही लोक, त्यांना परत उजेडात आणण्याचं काम या ठिकाणी या मशाल चिन्हाच्या माध्यमातून करेल। किसान प्याज फ्रॉड के सिलसिले में आज पुलिस कमिश्नर को शिकायत पेश की गई। इस मौके पर किसानों ने मजीद मालूमात दी। वैजापूरचा व्यापारी होता, त्यांनी कांदे घेतले, सुरुवातीला काही पैसे दिले, नंतर चेक दिला आणि तो चेक बाउन्स झाले। नंतर आम्हाला आज देतो, उद्या देतो, पैसे करू त्यांनी पैसे दिले नाही आतापर्यंत। नंतर पैसे मागितले का काय करायचं करून घ्या, तुमच्याकडून माझी ओळख आहे, मी पोलिसवाला आहे, मी कोण आहे काय माहीत आहे तुम्हाला, अशा आमच्या शेतकरी लोकांना धमक्या दिल्या। त्याच्यानंतर जे पैसे मागितले तर फोन उचलतो, बोलतो, पण मग पैसेच देत नाही। त्याच्यासाठी आम्ही दौलताबाद पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथून काही रिस्पॉन्स नाही भेटल्यामुळे CP साहेबाकडे यावं लागलं आम्हाला। CP साहेबांनी आमचा अर्ज घेऊन त्याच्यावर कारवाई करता आश्वासन दिलेलं आहे आम्हाला। आता 420 गुन्हा दाखल करतो म्हणून। माझ्यावाड्यात एक व्यापारी आला होता वैजापूरचा, त्याने आमच्यासोबत फ्रॉड केला। पैसे आज देतो उद्या देतो, कांदा खरेदी विक्रीचा बिझनेस होता त्याचा आणि काही लोकांचा विश्वास त्याने प्राप्त केला, त्यांना पूर्ण रक्कम दिली आणि नंतर जसे लोकांसोबत ओळख झाली, लोकांनी पण त्याला विश्वास ठेवून त्याला कांदा दिला त्याला आणि नंतर पैसे आज देतो उद्या देतो चेक दिला, चेक पण बाउन्स झाले। चेक बाउन्स झाल्यामुळे आम्ही त्याला म्हणलो तुझे चेक बाउन्स झाले। नंतर त्याने आम्हाला धमकावण्यास सुरुवात केली, माझी सर्व ठिकाणी ओळख आहे, तुम्हाला पैसे देणार नाही, काय करायचं घ्या करून, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, माझं नाव ऐकल्यावर कुणी तक्रार घेणार नाही, म्हणून आम्ही आज CP साहेबाकडे आलो। महाराष्ट्र रियासती पिछड़े बरक़ी मुलाजिमीन तंजीम की जानिब से मुख्तलिफ मुतालबात के लिए रियासती सतह के धरने एहतजाज किए गए। इस मौके पर एहतजाजियों ने मीडिया को मज़ीद मालूमात दी। संघटनेच्या जवळपास 20 मागण्या ज्या प्रलंबित आहेत, अनेक वर्षे होऊन गेलेत, परंतु प्रशासनाने
त्यांच्याकडे बघितलं नाही. मागासवर्गीयांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यामध्येच आता वीज विधेयक दुरुस्ती 2022 जे केंद्रामध्ये येत आहे, या विधेयकाला आमच्या संघटनेचा हा विरोध असून हा विरोध आमच्या माध्यमातून शासनाने केंद्रापर्यंत पोहोचावा अशी आमची मागणी आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या आहेत त्या थांबलेल्या आहेत. यापूर्वी या पदोन्नत्या होत होत्या, परंतु 17पासून या पदोन्नती थांबलेल्या आहेत. आमची ही एक मागणी आहे, या पदोन्नती ज्या आहेत त्या लवकरच सुरू करून जे कर्मचारी मागासवर्गीय आहेत त्यांना न्याय द्यावा. आणि समजा यानंतरसुद्धा त्या आंदोलनाचा प्रशासनाने दखल केली नाही तर मात्र संघटनेपुढे संपाशिवाय पर्याय होणार नाही असं आम्ही सांगतो. महाराष्ट्र के तमाम अम्बेडकरी अवाम के जज्बात से मुंसलिक यूनिवर्सिटी के सदर दरवाजे से लगकर तामीर किए जा रहे दूसरे दाखिली दरवाजे का तामीरी काम फ़ौरन रोक दिया जाए, ऐसा महज़र पेश करने के बाद वाइस चांसलर प्रमोद योले ने कहा कि गेट का तामीरी काम रोक दिया गया है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सदर दरवाजे से मुंसलिक दूसरे दाखिली दरवाजे का तामीरी काम जारी है. इसके खिलाफ अम्बेडकर जनता ने एहतजाज किया और यूनिवर्सिटी के वाइस चांसलर को महज़र पेश किया. बाद अज़ा एक मीटिंग में वाइस चांसलर ने बताया कि अगर इससे अम्बेडकरी अवाम के जज्बात मजरूह होते हैं तो मज़ीद तामीरी काम नहीं होगा. तामीरी काम रोकने की हिदायत उन्होंने दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं जे गेट आहे, हे गेट फक्त गेट नसून त्याच्या मागे हजारो प्रकारच्या अस्मिता दडलेल्या आहेत. आणि सुरुवातीला आम्ही बोललो होतो त्यावेळेस कुलगुरूंनी आम्हाला ते डेमो दाखवला होता. त्यावेळेस आज जे काही बांधकाम चालू आहे अशा पद्धतीचे त्या डेमोमध्ये कुठलीही आम्हाला त्यावेळेस त्या पिक्चरमध्ये दिसलेलं नाही आहे. परंतु आज अशी परिस्थिती आहे की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला 10-15 फुटाच्या अंतरावरती एक पर्यायी गेट निर्माण करून या ओरिजिनल गेटचं जे वास्तव्य त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. तर ते आमच्या जेव्हा निदर्शनास आलं त्यावेळेस ही बाब आम्ही त्यांना विचारायला गेलो आणि त्यांना या गोष्टीचं निवेदनाद्वारे सक्त ताकीद देऊन सांगितलं की हे करता येणार नाही. वास्तविक तिथं एज्युकेशन सेक्रेटरी आलेले होते, ते असतानासुद्धा त्यांनी गांभीर्य ओळखून आम्हाला भेट दिली आणि चर्चा केली. आणि चर्चेमध्ये त्यांनी 100% खात्रीनं सांगितलं की तुम्हा लोकांचा जर विरोध असेल तर आम्ही ते काम करणार नाही, ते गेट बनवणार नाही. प्रश्न असा की तेवढ्यावरती आमचं समाधान होत नाही. मग उद्या आम्ही पुन्हा 3 वाजता त्यांनी आम्हाला स्पेशल वेळ दिलेली आणि ती वेळ दिल्याच्यानंतर तिथं जाऊन आम्ही ती चर्चा करणार आहे. आणि जर कोणी काही करणारच असेल समजा एवढं उपरं तर मग लोकांच्या आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागेल. दुसरं म्हणणं आमचं असं होतं की 2017पासून नामांतर शहीद स्मारकासाठी जी काही बजेटरी प्रोव्हिजन झालेले, तरतूद झालेली, ते बजेट न वापरता नामांतर शहीद स्मारकाची एकही वीट आत्तापर्यंत तिथे लागलेली नाही. मग हे सारं बजेटरी प्रोव्हिजन असताना हे काम नाही करत तुम्ही, आणि दुसरीकडे आमच्या अस्मितेचा असलेला जो विषय त्याला तुम्ही जाणीवपूर्वक लोकांच्या भावना लक्षात न घेता हे जे काही करत आहात हे अत्यंत चुकीचं आहे ना. रिपब्लिकन विद्यार्थी सेना की जानिब से आज ज़िला कलेक्टर ऑफिस के रूबरू एहतजाज किया गया. उन्होंने ज़िला कलेक्टर की मारिफत सदर जमहूरिया हिंद को एक महज़र पेश किया और रामदास अठवले को मुतनाज़ बयान देने पर मुअत्तल करने का मुतालबा किया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर या देशामधली अस्पृश्यतेच्या गटारीत अडकलेल्या बांधवांना मुक्ती मिळाली. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मदीक्षेबाबत या ठिकाणी असलेला भाजप पुरस्कृत खासदार रामदास आठवले यांनी बाबासाहेबांची धम्मदीक्षा बाबासाहेबांनी मजबुरीमध्ये घेतली. अशा पद्धतीचं जे वादग्रस्त विधान केलेलं आहे त्याचा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने धिक्कार करतो. या ठिकाणी RSS असेल, सनातन प्रभात असेल, अभिनव भारत असेल
या संघटनांनी देशामध्ये भगवा दहशतवाद माजवलेला आहे. आज काही दिवसांपूर्वी काही संघटनांवरती बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, काही संघटनांवरती कारवाई करण्यात आली, परंतु कारवाई करत असताना भगव्या दहशतवादी संघटना आणि इस्लामिक संघटना यांच्यामध्ये भेदाभेद केला जातोय. जाणीवपूर्वक इथल्या इस्लाम धर्मियांना बदनाम केलं जातं आहे आणि हे षडयंत्र कधी आम्ही सक्सेस होऊ देणार नाही. याच्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे, RSSचं कुठल्याही प्रकारे रजिस्ट्रेशन नाही आहे, RSSकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा आहे. एवढं सगळं असताना त्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय? अनेक बॉम्बस्फोटामध्ये RSSचे आरोपी पकडले गेलेले आहेत, परंतु त्यांच्यावर सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि या अशा लोकांचं समर्थन खासदार आठवले करतात. म्हणून आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नाजरीन, खबरें और भी है. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. जमात इस्लामी हिंद औरंगाबाद के यूथ विंग की जानिब से परसों शहर में मुख्तलिफ मकामात पर ब्लड डोनेशन कैंप्स का अहतमाम किया गया था. इन कैंप्स में नौजवानों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और तकरीबन 1000 खून के बैग्स बतौर अतियात जमा किए गए. जमात इस्लामी हिंद औरंगाबाद शाख के यूथ विंग की जानिब से परसों शहर के 6 मुख्तलिफ मकामात पर खून के एहतियात के कैंप्स का अहतमाम किया गया था. ये कैंप्स मरकज़ इस्लामी यूनुस कॉलोनी, लाल मस्जिद टाउन हॉल, जमजम हॉल सिल्क मिल कॉलोनी, पैठन गेट कंपाउंड, नेहा हॉस्पिटल हिना नगर चिकल थाना और रूबरू ज़िला सिविल हॉस्पिटल जालना रोड चिकल थाना में मुनक़िद किए गए थे. परसों सुबह 10 बजे से शाम 8 बजे तक लोगों ने खून के अतियात दिए. कैंप्स का मकसद इंसानियत की भलाई है, क्योंकि इंसानों में सबसे बेहतर वो है जो इंसानों के लिए नफ़ा बख्श हो. इन ब्लड डोनेशन कैंप्स में तकरीबन 1000 खून के बैग्स बतौर अतियात जमा किए गए. आज जो है ब्लड कैंप ये लिए हुए हैं. इसमें लाल मस्जिद टाउन हॉल जमात इस्लामी की तरफ से ये जो है ब्लड डोनेशन किया जा रहा है, जिसके अंदर जो है तकरीबन पिछले साल भी लिए थे, जिसमें 200 से ज़्यादा लोग आए थे. और ये जो है सुबह 8 बजे से जो है शुरू होता है, शाम में 5 बजे ख़त्म होता है. लोगों का पूरा ऑपरेशन होता है. आजू बाजू के महल्ले के लोग भी आते रहते हैं. अल्लाह की फजल से यहाँ पर इत्मीनान से सब चीज़ें की जाती है. यूथ विंग के बच्चों की तरफ से ये पूरा अरेंजमेंट होता है. यूथ विंग जमात इस्लामी हिंद का एक विंग है और ये जमात इस्लामी की तरफ से ये काम होता है. अल्लाह के फजल से ये 4-5 साल से बल्कि 10 साल से ये काम चालू है. ये लाल मस्जिद में कैंप चल रहा है अभी, जो यूथ विंग की जानिब से है. अभी तक अल्हम्दुलिल्लाह 153 बैग्स हो चुके हैं. हमारा टारगेट 300 तक इस बैग्स को लेके जाना है. लास्ट टाइम जो है तो हमने 187 किया था. इस साल हम जो है तो 300 इंशाल्लाह करेंगे. पूरे महाराष्ट्र भर में यूथ विंग जमात इस्लामी की जानिब से ब्लड डोनेशन कैंप्स का इनेकाद किया गया है. 60 जगह पर ये कैंप्स हो रहे हैं और औरंगाबाद में जो है तो 6 जगह पर ये कैंप्स लिए जा रहे हैं. पूरे महाराष्ट्र भर में ये टारगेट तय किया गया कि 10,000 ब्लड एक दिन में कलेक्ट करेंगे इंशाल्लाह. और औरंगाबाद में इसी तरह हम 1300 ब्लड जमा करेंगे. आप देखिए खून की जो अहमियत है बहुत ज़्यादा है. खून जो है तो किसी आर्टिफिशियल चीज़ से नहीं बनाया जा सकता, बल्कि इंसानों के रगों से खून निकलता है तो इंसानों को मिलता है. हमारा शहर बड़ा होने की वजह से यहाँ पर जो मुख्तलिफ
इलाकों से, गाँवों से लोग आते हैं, ऑपरेशन से, डिलीवरी के पेशेंट्स से, एक्सीडेंट्स के पेशेंट्स से, सभी को ब्लड लगता है। तो हम यहाँ रमजानों से अपील करते हैं कि ये जो ब्लड डोनेशन कैंप्स हो रहे हैं तो बड़ी तादाद में शिरकत कीजिए और अपने खून का दे देकर किसी दम तोड़ते इंसान की जान बचाने का जरिया बने। जज़ाकल्लाह खैर। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में 16 अक्टूबर से 19 अक्टूबर के दरमियान सेंट्रल यूथ फेस्टिवल का एहतमाम किया गया है। इफ्तिताही तकरीब में अरविंद जगताप, उर्मिला कानेटकर और इख्तितामी तकरीब में अदाकार भरत गणेशपुरे और सुहाना शिरसाट मौजूद रहेंगे। इसकी इत्तला एक प्रेस कॉन्फ्रेंस में वाइस चांसलर प्रमोद योले ने दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा एक युवक महोत्सव आम्ही 16 ते 19 ऑक्टोबर दरम्यान साजरा करतो आहे। कोविडमुळं गेल्या 2 वर्षामध्ये हा युवक महोत्सव साजरा होऊ शकला नाही, पण विद्यार्थ्यांचं जे कलाकौशल्य आहे ते व्यक्त करण्यासाठी त्यांना हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन द्यावा आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व विकास आणि सर्वांगीण विकासासाठी ह्या सर्व उपक्रम एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर आवश्यक असतात। त्यासाठी हा युवक महोत्सव आम्ही 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान घेतो आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सव होईल त्याच्यामध्ये यामधून आमच्या चमू निवडल्या जातील। याचं उद्घाटन 16 तारखेला आपण विद्यापीठामध्ये करतो आहे। त्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती उर्मिला कानेटकरजी ह्या प्रमुख अतिथी आहेत आणि विद्यापीठाचे जे असे कलाकार विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा या प्रसंगी सन्मान करत असतं। त्यासाठी उद्घाटनाच्या दिवशी आम्ही श्री अरविंद जगताप यांनाही इन्व्हाइट केलं आहे आणि समारोपासाठी प्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे हे मुख्य पाहुणे राहतील आणि त्यासाठी जे विद्यार्थी कलाकार आहेत सुहासजी शिरसाट यांचाही आम्ही सन्मान करतो आहे। संघ आजपर्यंत जरी कमी असले मला वाटतं काहीतरी 111 वगैरे, परंतु आम्हाला विश्वास आहे की 170-80 कदाचित 200पर्यंतही संघ येतील, कारण शेवटच्या क्षणापर्यंत संघ येत आहेत आहे, चमू येत आहेत आहे आणि त्यांना आम्ही एंट्री देतो आहे। त्याला ही संख्या जवळपास 2000पर्यंत पोहोचेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची, जेवणाची, त्यांच्यासाठी लागणारे वेगवेगळे रंगमंच, परीक्षक 60 परीक्षकांना आम्ही वेगवेगळ्या विद्यापीठातनं बोलावलं आहे, त्या विषयातले तज्ञही बोलावलेले आहे। अशा पद्धतीने विद्यापीठाने चांगली तयारी केली है। आज लोकतांत्रिक जनता दल बीड़ जिला तंजीम की जानिब से डिविजनल कमिश्नर को महजर पेश किया गया। एडीएन से बातचीत करते हुए लोकतांत्रिक जनता दल के ज़िला सदर सैयद सलीम सैयद फत्तू ने मज़ीद मालूमात दी। देवस्थान पाथरी इस्माईल शाह कादरी साहेब यांची जागा आहे। यांच्या जागाच्या खिदमतमाल जमीन 500 एकर, या जमिनीची बेकायदेशीर खरेदीगिरी, बेकायदेशीर रजिस्ट्री आणि बेकायदेशीर फेरफार, हे जमीन पाथरी तालुका, रामपुरी, रेणापूर आणि जिंतूर तालुका मध्ये जमीन 3 ठिकाणी आहे। या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण झालेलं आहे। पाथरीचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व जिंतूरचे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार कायद्याचा आणि पदाचा दुरुपयोग करायला लागले। वरिष्ठ अधिकाऱ्याचा यांच्यावर कसलाही नियंत्रण नाही, तर याच्यासाठी न्याय कुणाला मागावा? आपल्या माध्यमातून मी औरंगाबादच्या मीडियाला, सर्व औरंगाबादच्या मीडियाला विनंती करतो की ह्या माध्यमातून देवस्थानाला न्याय मिळणार आणि आपल्या माध्यमातून आपल्यावर आमची अपेक्षा आहे की आपण आम्हाला त्या माध्यमातून न्याय देणार आहे। या हिशोबाने आम्ही आज आंदोलन करत आहे। धम्म दीक्षा तकरीब कमेटी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में धम्म दीक्षा तकरीब के ज़िम्मे मज़ीद मालूमात दी। औरंगाबाद या ऐतिहासिक नगरीमध्ये 14 ऑक्टोबर 2022 रोजी चर्मकार समाजाचा सामुदायिक धम्मदीक्षा सोहळा होणार आहे। या धम्मदीक्षा सोहळ्यासाठी थायलंडचे पूजनीय बनते विनय सुती महात थेरो यांच्या हस्ते हा धम्मदीक्षा सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेडकर घराण्यातील श्रीमती अंजलीताई आंबेडकर ह्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे।
प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्री गौतम बुद्ध या फिल्ममध्ये काम करणारे अभिनेते गगन मलिक, थायलंडचे अभिनेते नचितीत हे सुद्धा त्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। या धम्मदीक्षा सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडण्यात येणार आहे असे ते पूजनीय भंते बोधीपालो, पूजनीय भंते विशुद्धानंद बोधी, पूजनीय भंते नागसेन थेरो, पूजनीय भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी आणि औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघ त्या ठिकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धम्मदीक्षा सोहळा पार पाडण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बरेचसे मान्यवरांना आपण निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक म्हणून मिलिंद आभाडे या आहे। स्वागताध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, सचिन निकम, विजय मगरे हे आहेत। त्यानंतर या कार्यक्रमासाठी आंबेडकरवादी व परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या ज्येष्ठांना आम्ही निमंत्रित करणार आहोत। त्यानंतर या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्याचं आम्ही आयोजन करण्यात स्थापन केल्या होत्या। त्या माध्यमातून स्टेज कमिटी असेल, भोजन कमिटी असेल, प्रचार कमिटी असेल, पार्किंग कमिटी असेल, अशा वेगवेगळ्या कमिट्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये चर्मकार बांधवाचा सामूहिक धम्मदीक्षा सोहळा होत असल्यामुळे विशेष करून बौद्ध समाजामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला जवळपास 2-3 हजार लोक उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे। त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे, त्यानंतर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। अंजुमन तरक्की उर्दू ट्रस्ट के ज़ेर इंसराम चांद सुल्ताना उर्दू हाई स्कूल अहमदनगर के चेयरमैन के ओहदे पर अरशद शेख को मुंतखब किया गया है। उन्होंने बोर्ड ऑफ डायरेक्टर्स का ऐलान किया। साबिक़ा चेयरमैन हाजी नज़ीर अहमद ने भी इस मौके पर अपने ख़यालात का इजहार किया। यहाँ जो एक चेयरमैन का जलसे इख्तितामी हुआ और एक चेयरमैन के जलसे इफ्तिताही हुआ। चांद सुल्ताना स्कूल में आज की हमारी आमद से एक नया खुशगवार माहौल बना। मैं अल्लाह के हुजूर दुआगो हूँ और उम्मीद करता हूँ कि पूरा शहर अरशद भाई को साथ देगा और आइंदा भी तालीम का सिलसिला अपने बच्चों के साथ यहाँ सारे माँ बाप पेरेंट्स जमा होकर इदारे को तक़वियत देंगे, मौजूदा बॉडी भी इदारे को तक़वियत देंगी। अहमदनगर के मशहूर शख्सियत जनाब हाजी नज़ीर अहमद उर्फ नज्जू पहलवान साहब, जिन्होंने इस इदारे में 28 साल अपनी मेहनत से और यहाँ पे जो एजुकेशन के बारे में जो काम किए वो काबिल तारीफ़ है। आज उन्होंने ये उनकी ज़िम्मेदारी हमारे शेख अरशद भाई आर्किटेक्ट जो मशहूर है और एजुकेटेड है उनके हाथ में दिए। इंशाअल्लाह उनके साथ हम भी है और आने वाले दिनों में हम हमारे समाज के लिए एजुकेशन के लिए जो भी कर सकते उतना करने की कोशिश करेंगे। इसी तरीके से म्यूनसिपाल्टी के अंदर भी जितने भी आयुक्त आ गए, ये आ गए, जो कर्मचारी हैं वहाँ के बड़े बड़े जितने भी है, उन्होंने मेरे को 45 साल के अंदर स्कूल के अंदर ये पालिका के अंदर भी मेरे को साथ दिया है। और जैसे और अरुण सेठ जगताप, इन्होंने मेरे को बहुत साथ दिया है। संग्राम, इन्होंने मेरे को बहुत साथ दिया है पालिका के अंदर। इस तरीके से मैंने स्कूल को अंजाम दिया हूँ और स्कूल के पूरे नगर के मुसलमानों ने इसके ऊपर ध्यान देने होना। आखिर में आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। इलेक्शन कमीशन की जानिब से ठाकरे ग्रुप को मशल निशानी देने पर शहर में जश्न का माहौल। रिपब्लिकन सेना की जानिब से रामदास अठवले के मुतनाज़े बयान पर पुरजोर एहतजाज। और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में 16 अक्टूबर से 19 अक्टूबर के दरमियान मुनक़्क़िद किया जाएगा सेंट्रल यूथ फेस्टिवल। नाज़रीन, इसी के साथ आज का एडियन उर्दू ख़बरनामा यहीं इख्तिताम पजीर होता है।
कल दोबारा मुलाकात होगी चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़।